टेंभूच्या पाण्याने घाटमाथ्याची तहान भगवा. आमदार रोहित पाटील. वारणाली येथे पाणी वाटपाच्या नियोजनासाठी आढावा बैठक. घाटमाथ्यावरील शेतीला टेंभू योजनेचे हक्काचे पाणी मिळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने ठोस आराखडा तयार करण्याची गरज आहे. घाटमाथ्यावरील प्रत्येक गावातील शेतीपर्यंत टेंभूचे पाणी पोहोचलेच पाहिजे, अशा स्पष्ट सूचना आमदार रोहित पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या कामाचा आढावा आणि पाणी वाटपाच्या नियोजनाबाबत शुक्रवारी वारणाली सांगली येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत टेंभू योजनेच्या पाण्याने प्रभावी वाटप कसे करता येईल यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. घाटमाथ्यावरील गावांना पाण्याच्या उपलब्धतेसाठी येणाऱ्या अडचणी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आलेला आहे. आमदार रोहित पाटील यांनी प्रत्येक गावाचा स्वतंत्र विचार करून कोणत्या मार्गाने पाणी देता येईल याबाबत अधिकाऱ्यांची चर्चा केली. केवळ कागदावर नियोजन न करता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे, यासाठी आवश्यक त्या तांत्रिक आणि प्रशासकीय उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडगे, जिल्हा परिषद सदस्य विकास हाके, कवठेमहांकाळ पंचायत समितीचे उपसभापती वामन कदम, घाटनांद्रेचे सरपंच अमर शिंदे, गर्जेवाडीचे माजी सरपंच प्रल्हाद हाके, दीपक चव्हाण, सुशांत शिंदे यांच्यासह पदाधिकारी आणि टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी, कार्यकारी अभियंता हर्षल यादव, कार्यकारी अभियंता अमोल गुरव, उपअभियंता विनायक खरात यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.